तर नमस्ते मंडळी, तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून तर समजलंच असेल की ब्लॉग खूप धमाकेदार होणार आहे। आता सगळी जण इथं गाडीतून उतरलेली आहेत, सगळी जण आहेत इथं शिन। तर आणखी मंडळी यायची बाकी आहे, तर ती आल्यावर पण तुम्हाला भेटतो। आता इथं फोटोशूट पण चालू आहे भाऊचा, तुम्ही बघू शकता यांची इथं कारनामा चालू आहे। ए तोड जा तिकडे, तोड तोड याला तुट्टा तुटू नाही काही यानी का आता काठी तोरायला घेतले करायला घेतले का माहित आहे। काठीचा वाटोला लावला त्यांनी अक्का, काठीचा भुका केला ना रे साहेब, एक कामाची अशी पोरा चांगली तुटते काठी त्यांनी क बघ त्या काठीचा पुरा वाटोला लावला। तर काय आता इथं गाणी बिणी लावल्यानं सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे जवसर, म्हणजे अर्धी आणखी बाकीची मंडळी यायची बाकी आहे। नाही खूप दुःख होत आहे की जगदीश दादाला यायला भेटला नाही, कारण की त्याचा पाय लचकलेला, त्याच्यामुळे तो आला नाही। पण त्यांनी आमची फुल सोय केली, त्याच्या धाब्यावरती त्यांनी आम्हाला कांदे पावे बिंदे पावे बनवलेले खायासाठी नाश्त्यासाठी, आणि बरंच काही त्यांनी दिले, बाटल्या पण दिल्या, 2 बाटल्यांचा बॉक्स पण दिले नाही का जगदीश दादानी। त्याला यायला नाही भेटला, त्याचा पाय मुसकाटले म्हणून। हा तुझा फोटो करता तू कोणला मारायला चालले रे हा। तर काय आता ती आमची गाडी आलेली आहे, बस आलेली आहे आमची। आता अर्धी मंडळी आता त्या नाही, त्या पण भरपूर मंडळी आहे, ती बस आलेली आहे आता। तर काय आता चढायचं चालू केले सर्वांनी। मंदिरापर्यंत पहिले अर्धी फाटते बोललो। हाय गाइस, तर गाइस तुम्ही इथं चढा बघू शकता, सर्व चढावसा अंगावरती आहे चढाचा। अरे प्रेम करतो वापस तरी नाही याच बोलत, सर्व चढाव अंगावर सरपटाची पण रास भीती। तर काय आता गणपती बाप्पाच्या मंदिरात सुद्धा इथं पोहोचलेलो आहोत, तुम्ही बघू शकता। इथे मंडळी पण पोहोचलेली आहे, अर्धी वाटत आहे तिकडे मागे, बहुतेक तर पोहोचलेली आहे। तर काय आता इथं पण दर्शन करून झालेलं आहे, तुम्ही पण घेऊ शकता इथं दर्शन। आता सगळी जण तिकडे म्हणजे बसल्यात, पहिला स्टॉप आहे, घामाघूम झाला, रास घाम फुटले हवा टाईप। ते बघा आपली काही मंडळी आणखी येत आहे तिकडून खालतून, दुसरे पण आलेले आहेत। तर काय गणपती मंदिराचे इथून 2 रस्ते आहेत, हा रस्ता आहे इथून वरती जाऊन, आणि एक इकडून रस्ता आहे। ज्याला जसं जमतो तो तसा जात आहे, कोण इकडून जातं तर कोण इकडून जातं। इकडून म्हणजे सीधा प्लेन रस्ता आहे, इथून चढायला आहे, चढायला नीट शिडी पण नाही, अर्धंगीत आहे ती बघू शकता। परला म्हणजे काम पीठ, तिथून डायरेक्ट इकडे खालती थांबायला जाईल। आता आरती पण झाली आणि दर्शन पण घेऊन झाले, तर आता सगळे जण निघतात इथून, मग पुढच्या प्रवासाला चालू करू, आम्ही ट्रेकिंग चालू करू पुढे जायला। तर गाईज आता आम्ही डबल ट्रेकिंग करायचं चालू केलेलं आहे। आम्ही या रस्त्याने आलो, तिथून नाही गेलो, कारण की तिथून म्हणजे रिस्की रस्ता आहे, त्याच्यामुळे तिथून नाही गेलो आम्ही। आता सगळी जण आहेत मागं, तुम्हाला दिसतच असतील मागं, हे बघू शकता सगळी जण आहे। आता मी पुढे आलो कारण की ब्लॉक करायचं, त्याच्यामुळे पुढे आलो, कारण की पुढे असलं म्हणजे तिथं थांबलो ना जरा बरोबर भेटला। रस्ता पण लय डेंजर आहे, गेल्या वर्षीपेक्षा जास्त डेंजर आहे, म्हणजे मग त्याच मोबाईल सगळ्यात
गेम फिट मग सतीशचा एक्सपिरियन्स सतीश दमावले. तर काय जेव्हा बघा यो इथं निघतो तो रस्ता, दुसरा रस्ता हे बघा, तो रस्ता इथून निघतो दुसरा रस्ता चालू चढून. बघा कसा खतरनाक रस्ता आहे इथून. तर काय आता तिथं मागं भांडणं आल्या म्हणजे ते तिकीट आता यानं काय तिकीट पद इथं नाही काय रस्त्यानं काही केलेलं ना काही त्यानं तिकीट पद. आता ते तिकीटाचं तिथं भांडण झालं होता. आता आम्ही चाललो पुरं तेव्हा आल्या सगळी मंडळी मागं. तिकीट बिकीट काढायचा नाही इथं. फॉरेस्टचं काय आहे ना तिकीट पद. आता चालले आम्ही पुरं. आणि तिथं पुढं होता. गेल्या वर्षी मी आलतो ना मामांच्या बरोबर, तेव्हा तिकडं एकदम आणखी पुरं होता म्हणजे. तर आता या फेरीस इथंशी नाही, तर गेल्या वर्षी पुरं होता. म्हणजे तुम्ही जुने ब्लॉग कोणचे बघितले असेल तर त्यामध्ये तुम्हाला दिसलंच असेल तिथं मागचा. आता चाललं एकदम शांत वातावरण आहे. जरासं जर पाणी जरी पडला असतं ना पाऊस तर जरा आणखी मजा आली असती म्हणजे ट्रेकिंग करायला. तर प्रत्येकाने आयुष्यामध्ये ट्रेकिंग केलीच पाहिजे, एक ना एक वेळेला तर केलीच पाहिजे. आता मी तर फक्त भीमाशंकरला येतो म्हणजे गेल्या वर्षीपासूनच येतो मी पण ट्रेकिंगचा अनुभव पण खूप चांगला असा आहे. सर्वांनी केलेच पाहिजे. पूर्ण फॉरेस्ट एरियात आहे. तुम्हाला वरती डोंगरीवर गेल्यावर व्ह्यू दाखवतो तुम्हाला. खूप भारीचा व्ह्यू बघायला भेटतो वरतून ना. धुका पण असतो म्हणजे ढगच असतं ना अख्खी इकडं, त्याच्यामुळं व्ह्यू पण एकदम भारी बघायला भेटतो. आता आम्ही चाललो. तर काय मंडळी येते तोपर्यंत तुम्ही हा नजारा चेक करू शकता. येत आहे सगळी मंडळी आले बराबर आरामशीर सावकाश. पाहुण्याच्या उपटी घाला ना, पाहुण्याला तसं चालवा वरती. तर काय आता आम्ही आणखी एक ठिकाणी थांबलोय. म्हणजे आमची अर्धी मंडळी तिथं खालती थांबली, तिथे तिकीट मागत होते बघा. तिथे अर्धी मंडळी थांबली, तुम्ही बघा शकता. इथं सगळेजण बसल्यान पाणी बिणी पितान ते आल्यान अर्धे जण. यो कसा माणूस होतो माहिती, काठी नुकतीच घेतली ना मागं ठेवली, पुरं करीत नाही, छातीवरती करून चालली नुसतं. हो मोठा बॉडी बिल्डर यो असत ना बॉडी. तर काय आता आम्ही इथून स्टार फ्रूट घेतलेला आहे. स्टार फ्रूट घेतले. कसा लागतो का खाऊन बघ. गाईज तुम्ही इकडं व्ह्यू चेक करू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. नाही वॉटरफॉल पण धबधबे पण तुम्ही बघू शकता इथं कसे आहेत. आणि तुम्हाला इथून दिसतं का नाही तो माहीत नाही. तो तिथं शिडी मार्ग आहे. शिडी मार्ग तिथून पण एक मार्ग आहे भीमाशंकरला जायचा. आणि एक मार्ग तो आम्ही आलो तो खांडसवरून चालत तो एक. आणि एक तो तिथं शिडी मार्ग आहे तो बघू शकता तुम्ही तिथून, तो वाला एक आहे. आणि एक आम्ही जो आलो तो. आता यांचा पण इथं स्टोऱ्या बिऱ्या मारता नाही, फोटोशूट चालू आहे यांचं असंच. ए पाहुण्या जाशील बिशील खाती कोसलत ए. तर काय आता राजेश दा सुद्धा आलेले. आता त्याचा भाषण चालू होल. आता त्याचा झालेच चालू भाषण. सचिन काय बोलतोय तू, जरा कोसालला बोलतोय तो. बा तिकडं पवन भाईजेले स्टोरी करा जल बिल खाती बिल ती. तर काय तुम्ही इकडे व्ह्यू बघू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. पुढे जाणं रिस्की आहे. पुढे जाला म्हणजे एकदम खालती जाला, डायरेक्ट वरतीच जाला, म्हणजे खालती नाही वरतीच जाला. इथून पुढे गेल्या आणखी. तर आता यांचा फोटोशूट चालू नाही बॉडी. तर काय आता या ठिकाणाहून पण फोटो बिटो काढून आता निघलेलो आहे. आता पुढे जाऊ. प्रेम भाई क्या बोलते. प्रेम भाईची आवाज टाईट झाली. पण आता पुरं काही नाही, पुरं एकदम सोपं आहे चढायला. चल पुरं नाही तावरी काही टेन्शन. आता इथून एकदम असा शिधाच रस्ता आहे, सरळच्या सरळ. यो आता पोचू यो इथं शिनच नाही काय सतीश भाई. या प्रेमला सांगा आता पोचू, 5च मिनिटांनी पोचू आता आम्ही. सतीश फेमस आधीच. हा मा कॉलेजला जाऊन कॅन्टीन मध्ये बसतात. माय बा आता तुमच्या घरान ब्लॉग लागलेलाच असते ना. आता बरोबर तुझी पोत खोलतात. आता प्रदीप दादाने गाणी पण लावले ना आता सगळं. चला पटापट.
तर काय तुम्ही तर बघू शकता किल्ले पदरगड इथून चालू होतं. ही विहीर आहे ना त्याचा पायथा आहे, म्हणजे इथून जायचा रस्ता आहे, ती निशाणी आहे किल्ले पदरगडाची. तुम्ही तर सूचना पण बघू शकता. तुम्हाला मी इथं दाखवतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा. तर काय आता ते सगळेजण पुरं गेले. मला तिथे म्हणजे ब्लॉगर भेटलेला, एक ट्रॅकर होता तो पण, तर त्याने थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली माझी चॅनलची. तो होता ते बस सगळेजण पुढे पटापट चला. हे बघा ते तर सुसाडच निघल्या, नुसतं सूड फटाफट पालतच निघल्या तिथे. हे बघा अर्धी मंडळी सुद्धा तिकडे आहे पुढे एकदम. आता आम्ही तिसऱ्या पॉईंटवर पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता सगळे जण बसले आणि तसे आता पाणी बी इकडं. आता इथून डायरेक्ट सुद्धा वरती आहे मंदिर. इथं धुकाच आहे, नुसता धुका ढग, काहीच दिसत नाही वरती. तर काय आता नवीन ब्लॉगर सुद्धा उतरलेला आहे. तुम्ही बघू शकता गणपत भाऊ ब्लॉगर ब्लॉगिंग चॅनलचं नाव आहे. जाऊन लगेच सबस्क्राईब करा. बघू शकता आमचा मित्र ब्लॉग बनवू शकतो, त्याला ब्लॉगर. थोडा बहुत आमची रिकॉर्डिंग थोडी थोडी आता इथं जेवायला बसलेले आहेत सगळेजण. आता इथं जेवण करतील ना, मग पुढे जातील इथून. तरी आम्हाला बी दुरुसा दाखर बाबा, आम्ही आल्या. तुम्ही पण आल्या ना, तुम्ही आल्या म्हणून तर मी आल्या. चला फॉलो करा, सबस्क्राईब करा ना, आम्हाला जेवून जाऊन द्या. आता बुक्कीट टेंगुल इथं बघू शकता. व्हेरी डेंजरस. अरे दिसत नाही नीट. हा दिसला. हम खाना खाने को बैठ रहे, तुम उधर ही रहना, इधर मत आना. बचेगा तो तुमको भी देगा. बचेगा बहुत बचेगा, उनको भी देगा. ये वेरी डेंजरस. ये हाथ में से फोन भी लेके जाते, इसीलिए मैं खाना खाने के बाद मिलता हूँ. अभी खाना खाने को लिया है, ये इधर खाना खाने को ले लिया है. इन्होंने बैठने की भी सोय की है. राजेश दा बैठने की सोय कर डाले क्या? तर काय आता भाकर घेतले, बटाट्याची भाजी आहे. हे सगळी जण बसले. हा तुला चहा भाकर बघ, तू खा ना सफरचंद मुकात. आता सगळी जण जेवायला बसलेली आहेत. या जेवायला चहा पत तुला सतीश, तुला का पत? सतीश लाजतो नुसता. तर काय आता आम्ही जेवून बिवून निघलेलो आहे. तर आता बघू शकता ही रस्त्याची चढाई बघू शकता तुम्ही कशी आहे. सगळी जण आलेले आहेत मागून. अर्धी जण आणखी थांबल्या तिथंच जेवायला बसल्या. ती जरा आमच्या लेट आली. ऑल लँग्वेज इज मिक्सिंग. तर काय आता खरी मेन चढाई चालू झालेली आहे. आणि तिथं नव्हती, आता मेन चढाई चालू झालेली आहे. हा अक्का जेवलेला आता जिरून जाईल. ही चढाई बघू शकता तुम्ही, पूर्ण अंगावरती आहे, वरती सीधी. तू बचा चलात ना अभी गाणी. तर गाइस तुम्ही हा व्ह्यू चेक करू शकता. आणि आम्ही तिकडून आलो होतो. तिकडून चालत आलेलो आहे. त्याच्या पण एक डोंगर खालतून म्हणजे असं चालत आलेला आहे आम्ही. तुम्ही इकडे व्ह्यू चेक करू शकता, खूप सुंदर असा बघायला भेटतो. पहिल्यांदा खालतून इथून धुका दिसत होता वरती, आता तो सगळा हवेच्या याने तिकडे सरकला. तर आता एकदम वरती गेलो तर तिथं पण बघायला भेटलं तर भेटेल, नाही तर तिथून पण नाही बघायला मिळणार धुका. तुम्ही हा व्ह्यू चेक करू शकता. तर गाइस बघू शकता आता धुका पण तुम्हाला बघायला मिळेल. ढग पण इकडे सरकत चालले. आता हेवन दिस प्लेस बघा. आता तिकडे खालती काहीच दिसत नाही, धुका ढगच ढग. तो इतका असा इथपर्यंत असा दिसतो, त्याच्या पलीकडे काहीच नाही दिसत, सर्व धुकाच धुका. आराम से पकड़ गया. आ रही हूँ भाई जी.
काही तर काय आता चढतो म्हणजे आता थोड्या अर्ध्या पाऊण तासांत पोहोचू. तर तुम्ही बघू शकता तिकडं वरती अर्ध्या पाऊण तासांत पोहोचू. तो रस्ता अख्खा अंगावर म्हणजे असं चरण अशी अंगावर केसांची तर अख्खी तोंडाची पुरी तर वाट लागले. केसां जंगलात धरले केसांचा पुरा गचमाट गचमाट चिडिया का घोसला हुआ आहे. तुम्ही रस्ता बघा. पाणी परत असतं तर इथून पण धो पाणी सुटला असता जसा तिकडून सुटले तसा. तो बघा तिथं जर पाऊस पडला असता ना तर इथून पण तसाच पाणी परत असता. लास्ट इयर म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा आलतो ना तेव्हा असंच सीन होता. अख्खा पाणी परतच होता एम्पल्या पण. तर आता मी ना दोघं तिघं जण पुरण बाकी अख्खी मंडळी मागं आता चाललो फटाफट. आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलो. आता इथून सीधाच रस्ता आहे. मग इथून डायरेक्ट मंदिराचा कलश दिसल. मग आता तिथं आता सगळी मंडळी येत तसं थांबले. आता आम्ही दोघं झाले आमच्या ग्रुपचं वरती. बाकी मंडळी येत आता ती येतील तेव्हा तुम्हाला भेटताव. तुम्ही आता इथून बघू शकता. इथून आता पूर्ण धुका दिसल. आता इथून तर काही खालती जास्त नजारा काही दिसणार नाही. वरती चढतात आता अख्ख्या घामामुला अख्ख्या थोबाराचा डोकं वाटोला लागला अख्खा चेहऱ्याचा. असं वाटतं आता सगळे जण येतील तेव्हा भेटता आता मी तुम्हाला. आता तवशा जरा सर आराम करता आता. आता सचिन सुद्धा आलेला आहे. कुठं आहे ती मंडळी? तू कसा हापा धापा करी दिले हापा धापा करी दिले नुसता. तर गाईत बघू शकता आता हरेश शेट आलेला आहे. हे त्याचा काही ध्यानच नाही. हा फू करी दिले. आता आणखी येतील त्यांचा आवाज तर येतं तिथं खालसूया. आता ते येतील थांबा तुम्हाला दाखवता. कोणाला पप्पू म्हात्रे खत्रे पप्पू म्हात्रे सतीश राणे हा फुकारीत आलाय. प्रेमची आवडाई. अरे या लवकर. आता दिसशील आता कर. बम बम बोले. अरे आता कोण जांड्यानाला सतीश कोसालशील असते नाही तर कोसालशील. राजदा काय ब्लॉकर मी सगळ्या पुरे. अरे पण त्या मेन त्या याच्या ट्रॅकिंगचा याचा होता बेट आता चाललो तो शूट याची होती. आम्ही तसाच चाललो पुरं. तुम्ही लाई थांबत आल्या. थांबलो ना जरा सर. घाल तर काय आता सगळी जण इथे शिंगा घाला बसल्या. भाऊनी आणलेल्या शिंगा तुला चमकून दे ना. लाईटीचा कनेक्शन जाला उरला. तर काय आता आम्ही मंदिराच्या कडे चाललेलो आहे. आता इथून लास्ट होता चढाचा. आता एकदम सीधाच रस्ता. इथून 5 ते 10 मिनिटाचा रस्ता आहे. आता तिथून जाऊ. ऊन पण लागायचा रास चालू आहे. ऊन लागायचा चालू आहे. बघा पुढे आहेत पप्पू म्हात्रे गोसाले मंडळी पण आलेली आहे सगळी जण. विशाल भाई हाय हॅलो तिकडे हो ये काल्या. हे बघा गावची आरती मंडळी गावाच्या वेगळीच असतं गाव पण. आम्ही 8ला चालू केले. हा मग आता जेवण गपचूप घरा जा.
सगळे जण लवसान दर्शनाकडे चाललेलं आहे. आता आम्ही मंदिराला गोल भावशा प्रदक्षिणा घालून यो रस्ता इकडून हल्ले म्हणजे यांच्या बरोबर आता मी पहिली बार आल्या. या ना तुम्ही दिसता ना मागच्या बरोबर. जय जय श्रीराम. बरोबर बोलतान. मुख दर्शन घ्या. पूर्ण लई मोठी लाईन लागलेली आहे त्याच्यामुळे आता मुखदर्शन करायला लागेल. त्याच्यामुळे आता आम्ही मुखदर्शन करायला चाललो. कोण थकलो कोण नाही आता. मस्त माहिती तर शंकराचा. जाऊ आपण. भीमाचा हुकम आहे तिकडे. जटा पडला आहे तिथं. बम बोले. बम बम बोले. ओम नमः शिवाय. तर काय आता आमची गावाली पण पूर्ण झालेली आहे. आता इथं गर्दी पण खूप आहे. आता मुखदर्शनच घ्यायला लागेल. आता मुखदर्शन घेतो मग दुसऱ्या ठिकाणी पण जायचं दर्शन घ्यायला. तिथं जातो. आता प्रदक्षिणा घालून पूर्ण झालेली आहेत. आता बघू शकता मंदिर. तर काय आता आमची प्रदक्षिणा घालून पण झालेली आहे मंदिराला. आता मुखदर्शन घेऊ. इकडं गर्दी पण बघू शकता. लाईनीला खूप अशी गर्दी आहे. आता इथं भाऊ खूप काढतो. तुम्ही मंदिर बघू शकता. इथून बाहेरून जाता. तर काय आता आमचं दर्शन करून पण झालेलं आहे. आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. तिथं असेल तर दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे ना पाया भरायला. हां आता इथून बुटा घालू मग दुसऱ्या ठिकाणी जाऊ. तर तुम्हाला तिकडे पण दाखवतो आपण. तर काय आता 1 वाजले तर आमचं दर्शन करून पण झालेलं आहे. आणि आता दुसऱ्या ठिकाणी पण जायचं आहे. तिथं पण मी तुम्हाला गेल्यावर दाखवतो. आता सगळी जण येतात. अर्धे जण म्हणजे मागं होती त्यांच्यामध्ये माणसं घुसली. त्यांना काही पत्त्या लागलाच नाही. ते आता मागं तेही पण दर्शन करून येतात. आता ते सगळे जण पण आले की मग आम्ही निघू दुसऱ्या ठिकाणी पण म्हणजे इथंच आहे. आता ते तिकडं आता सगळेजण आल्यावर निघू आणि मी तुम्हाला तिथे गेल्यावर पण दाखवतो. चला आपण तिथे जाऊ. बाब्या गँग चल 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 चल. कुठून बाब्या गँग घेतली ना. हा ते तिकडं असतील. तर काय आता आम्ही गुप्त भीमा मंदिरात चाललेलो आहे. बघा अशा अशा रस्त्यातून जायला लागतो. नावाचा पारलेला आहे. हे बघा सगळी जण आल्या. ही माणसं नाही. ही माणसं टाइमपास लाई करता ना कुठं पण. लाई टाइमपास हे कुठं पण निघता फटाफ साई टाइमपास करायचे येतात. तर चालल्या 1 नंबर रस्त्यांच्या चालत चालत आल्या. अरे चाल ना फटाफट टॅपाल तर काय. एक भीमा गँगले यांना राहून दे मागच्या मागे. चल आम्ही जातो फटाफट. फटाफट दर्शन घेऊ. तुम्हाला पण दाखवू. लय आतमध्ये म्हणजे भीमाशंकर मंदिराच्या इथून पण 1 अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. जशी आपण चाल ठेवू तसं आहे. जर फास्ट चाल ठेवली तर अर्ध्या तासात नाही तर 1 तास लागेल असा बहुतेक सांगतात. तर चालेल बाबा. रस्ता बघा चिखल. तर काय तुम्ही बघू शकता असं मंदिराकडे जायला डगरांवर किंवा झाडांवर दिशा दाखवलेली आहे. हे बघा असं निशाणी लावलेली आहे. ते बघून चालत निघायचा. सीधा निघायचा. गणपती बाप्पाचं मंदिर डगरा रस्तान काहीतरी असेल. खालती उतरून आता सरपाडच पारती आखी आली भाडी बघतील.
तर काय आता आम्ही इथं काही धबधबे हरका अंग धावा हरका आहे. आता आम्ही मंदिरावर जायचं आम्हाला. आता तिकडून असा रस्ता वाटतं. आता बघू कुठून रस्ता आहे, आम्हाला पण नीट माहित नाही. चला ना, कुठून जायचं, तिकडून मंदिरावली आवचाल पाहिजे. आता आम्ही त्या साईडच्या आलेलो आहे. आता इकडे तिथे बोलला ना तो. तर गाईज आता आम्ही दर्शन घेऊन तर आलेलो आहे. आता इथून घरा परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करू. आता डबल आता खालती उतरायला लागेल. आता इथून दर्शन घेऊन तर झालेलं आहे. तिकडे खालती जायला लागतं. तेव्हा इथून रस्ता आहे, इथून असा खालती जायला लागतं. पहिले तिकडून यायला लागतं, ती असे क्रॉस करून मग तिथेशी आहे. आता त्या साईडला जातो बघे घर. रिवर क्रॉसिंग करना पडेगा. पूर्ण चालू ही बघा, ही लागली चिंबोऱ्या पकडायला. लागली चिंबोऱ्या पकडायला. काय थंडी बाटल, काय चिल थंडी बाटल ना फिकून मारीन तुला. तर काय आता तिकडून दर्शन करून आलेले आहेत. आता इथं बसल्यान अर्धी मंडळी यायची बाकी आहे. दोघं तिघ जण थांबले ना, आता ते येतील तेव्हा इथून निघू आम्ही खालती उतरायला. मग डबल सुरुवात करू. प्रेम भाई कोसाला प्रेमची हांडी भांडी. ही कांचा बाम लावायला बी लागल्या. टायगर बाम लावला इतक्यान दमलं. ए तिघ जण लावायला बी लागल्या. चला आम्ही चाललो. जाता आता यांचा टायगर बाम लावता नाही. टायगर बाम लावून द्या ना. ए रुमाल उरल. चला. तर काय आता तिकडून येऊन सगळी जेवायला बसल्या. बहुतेक यांचा तर झाला, पण ते तिकडं बसल्या ना अर्धे तिकडं. तर राजेश दाना पाहून भाई तिकडं. जली बांधना जली तोंडा बघ किती ना. तर काय आता आम्ही खालती उतरायचं चालू केले. आमच्या काट्यात चोरीला गेल्या. बोला आम्ही आणलेल्या त्या काट्यात चोरीला. बोला काय करणार आता इथं लोकांना. सगळ्यांची अवतार अशी झाल्या. कातोऱ्यांची अवतार तरी बरी अशी सगळ्यांची अवतार आली लोकांना. सगळ्यांची अवतार अशी झाल्या. कातोऱ्यांची अवतार तरी बरी अशी सगळ्यांची अवतार आली. बघा आता काटे बिटे घेऊन गेले इकडे. चला फटाफट. आमच्या काट्या चोरीला गेल्या. काटे घेऊन जातात सर्व. काट्या चोरीला गेल्या. इकडून आले. आता काय बिना काठीच्या उतरायला लागेल आम्हाला. रस्त्याने भेटल्यावर तुमच्याकडे. चला आम्ही आता निघतो घरच्या रस्त्याला. बुक्की टेंगोल. बुक्की टेंगोल बिटीस उतर. चल लवकर आयवा बिटीस. रस्ता डेंजर आहे ना. लोक आमच्या काट्या चोरल्या. आता करशील ना. ओलपडाला लागल रस्त्याने भेटल्यावर. ए बाबा हस्ती चाल नाही तर निकाल पारशील. भग तरी. हा फटाफट चल. बुक्कीट टेंगुल. ब्रँड इज ब्रँड. गोळीगत बुक्कीट टेंगुल. अरे असती
बाहेर पाणी गेल्यावर उठान तुला काय गोलीगत चालते. इसको मैं कर दूंगा. हो हो काही आता असते असते सगळी जण आलेली आहे. आता येताना प्रज्वल भाई आले, पवन भाई, सतीश भाई. हा कातोरी बांधले का? असून दे ये. विषय क्वालिटीचा आहे, कमी होती त्याची. दिसत फटिंशा दिसत बघ कसा बघतो बा. टेम्पोचा ड्रायव्हर आले नाही, BMW चा ड्रायव्हर आलेला आहे, बघू शकता. ड्रायव्हर फर्स्ट कॉपी कलर बिलर ना आणखी 4 मागेन. आपण जाऊ. हे कधी आली मोठ्या 120 पडद्या वाकरा वाकरा चालतं. तिघांची हवा टाईट झाली. तिघांची हवा टाईट आहे. जाते जरा टाकरे मागून ठेवला तिकडचे. येऊन कवा आले माहिती आहे पाहुणे झाला इथे. गाडी घेऊन चेंज करा नाही तर घामाला आपणच चेंज करा नाही तर घामाला आपणच